नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सिंधू त्या कॉन्स्टेबलचे आभार मानते आणि त्यांना तेथून जायला सांगते आणि ते तिथून गेल्यानंतर सिंधू रेश्माला विचारते की काकूंच्या विरोधात तूच तक्रार केली होती ना. मात्र रेश्मा म्हणते की नाही, तू उगाच माझ्यावर खोटे आरोप घेऊ नकोस. आणि त्यामुळे सिंधू म्हणते ते कॉन्स्टेबल जास्त लांब गेले नसते, हवं तर मी त्यांना पुन्हा बोलावते. आणि ते ऐकून मात्र रेश्मा घाबरते आणि सिंधू समोर कबूल करते की हो, मीच काकूंच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. आणि त्यामुळे सिंधू तिला विचारते, रेश्मा तू असं का केलं? त्यावर रेश्मा म्हणते, सिंधू तू बघितलं ना सकाळी काकू माझ्यावर कसं वागल्या, आणि आज तर त्यांनी माझ्यावर हातच उगारला. आणि त्या कधीच माझ्यासोबत प्रेमाने नीट बोलत नव्हत्या. नेहमी राणी वहिनी आणि माझ्यामध्ये पार्शलिटी करता आणि सतत माझा अपमान करता. पहिल्यांदा ऋषभ काम करत नव्हता तेव्हा सुद्धा मला काकू टोमणे मारत होत्या आणि आता तो पिढीवर जातो मात्र राणी वहिनींच्या हाताखाली काम करतो म्हणूनही काकू मलाच बोलतात आणि मला बाळ होत नाही या गोष्टीचा दोषही त्या मलाच देतात. आणि रेश्माचं हे सर्व बोलणं ऐकून सिंधूला मात्र वाईट वाटतं. तरीही ती रेश्माला समजावते की सगळं जरी खरं असलं ना तरीही तू आज जे काही वागली आहेस ते चुकीचं आहे. आणि त्यानंतर ती रेश्माला सांगते की घरात चल आणि सगळ्यांसमोर कबूल कर की तूच काकूंच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र रेश्मा सिंधूची माफी मागत म्हणते की नाही सिंधू, मी तुझ्या समोर हात जोडते, पण तू प्लीज घरामध्ये ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. जर हे काकूंना समजलं तर मला खरंच मारतील. त्यावर सिंधू म्हणते की रेश्मा, तू जर ही गोष्ट घरामध्ये सांगितली नाही तर मी सांगेल. मात्र रेश्मा हात जोडून तिला खूप विनंती करते, म्हणते की जर काकूंना हे समजलं तर त्या मला घराबाहेर काढतील, मग काय करू? आणि मग शेवटी सिंधू रेश्माची मदत करायला तयार होते आणि त्यानंतर त्या दोघी जणी घरात जातात. घरामध्ये सर्वजण सिंधूचीच वाट बघत असते. आणि रत्नाकर सिंधूला विचारतो की काय झालं, तुला पुरावा सापडला का? आणि त्यावर सिंधू म्हणते नाही बाबा. आणि ते ऐकून ऋतुजा आणि ऋतुराज खूपच खुश होतात आणि ऋतुजा हसतच म्हणते की आता कशी तावडी सापडलीस तू, आणि आता तुझी बॅग घे आणि तुझ्या त्या फटाकड्या पुरीला घेऊन या घरातून बाहेर जा. ऋतुराजही ऋतुजाची साथ देत सिंधूला वाटेल ते बोलत असते. त्यानंतर तो ऋतुजाला विचारतो की आता किती वाजले, कधीपर्यंत ही आपल्याला पुरावा देणार आहे? त्यावर ऋतुजा म्हणते आता किती वाजले हे महत्वाचं नाहीये, पण या सिंधूचे मात्र 12 वाजले. आणि ते दोघांचाही बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. रत्नाकर त्यांना म्हणतो की तुमचं हे अति होत आहे. मात्र ऋतुराज म्हणतो की ते आमचं नाही तर या सिंधूचं झालंय आणि तुम्ही सगळ्यांनी हिचीच बाजू घेतली होती, पण बघा काय झालं, तुम्ही सगळे तोंडावर पडलात. रत्नाकर सिंधूला विचारतो की तू अशी गप्प का उभी आहे, तुला पुरावा सापडला नाही का? नंतर सिंधू म्हणते पुराव्याशिवाय कोणाकडे हे बोट दाखवणं चुकीचं आहे, त्यामुळे मी या घरातून निघून गेलेलंच बरं असेल. आणि मग त्यानंतर ती सावीला आवाज देते आणि त्यामुळे सावी आणि विनू बाहेर येतात. सिंधू सावीला सांगते की चल बाळा, आपल्याला निघायचं आहे. तर विनू तिला विचारतो की डॉक्टर काकू तुम्ही कुठे चाललात? त्यावर सिंधू त्याला सांगते की मी तुला जे काही व्यायाम शिकवले आहे ते तू रोज करायचे आणि आपल्याला रेस जिंकायची आहे ना. आणि त्यावर विनू म्हणतो की हो डॉक्टर काकू, पण तुम्ही कुठे चाललात आणि मी सुद्धा तुमच्या सोबत येऊ का? त्यावर सिंधू सांगते नाही बाळ, आणि आम्ही परत दहेगावला चाललो आहोत. आणि ते ऐकून मात्र विनूला धक्काच बसतो आणि तो सिंधूला मिठी मारत तो डॉक्टरला म्हणतो की मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. सावी सुद्धा म्हणत असते की आपण अचानक दहेगावला का जातोय? विनू बरा झाल्यानंतर आपण जाणार होतो ना. त्यावर सिंधू म्हणते हो, पण आता आपल्याला जावं लागेल. मात्र विनू म्हणत असतो नाही डॉक्टर काकू, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. त्याच वेळेस राणी तिथे येते आणि ती विनूला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र विनू काही ऐकत नाही. सावी सुद्धा सिंधूला समजावत असते, आई तू प्लीज असं करू नको. मात्र सिंधू पुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो. ती सावीला घेऊन तिथून जाण्यासाठी निघते तर विनूने सावीचा हात घट्ट पकडलेला असतो. तो खूप रडत असतो. मात्र शेवटी त्याला सिंधू आणि राणी त्याला समजावतात. मग सिंधू सावीला घेऊन घरातून बाहेर पडणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि मोठ्याने म्हणतो की कुणीही कुठे जायचं नाही. आणि राघवला बघून मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर विनू आणि सावी
पळतच त्याच्याकडे जात आणि राघव त्या दोघांना शांत कर म्हणतो की घाबरू नका, मी आलो आहे. आणि सावीला सांगतो की बाळा तू आता कुठेही जावं लागणार नाही. आणि मग त्यानंतर रुक्मिणी म्हणते राघव तू इथे नसताना काय काय घडलंय तुला माहिती आहे का? त्यावर राघव म्हणतो की हो का, मी येथे आल्यानंतर पहिल्यांदा ऑफिसला गेले आणि तिथे मला सगळं काही समजलं. त्यानंतर रुक्मिणी म्हणते मग तरी सुद्धा तू या मुलीला घरात का थांबवतो? कारण राघव म्हणतो की ती कंप्लेंट सिंधूने केलीच नव्हती, मी ते कॉल रेकॉर्डिंग ऐकलं आहे आणि जर मी ते व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. ते ऐकून मात्र रेश्मा खूपच घाबरते. राजश्री विचारत असते की सांग राघव, कोणी केली होती वहिनींच्या विरोधात तक्रार? आणि त्यावर राघव सांगतो की रेश्माने. आणि ते ऐकून मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि ऋतुराजला तर मोठा धक्काच बसलेला असतो. तरीही ऋतुजा म्हणत असते की राघव तू उगाच रेश्माचं नाव घेऊ नको. राघव तिला स्पष्टपणे सांगतो की मी उगाच कोणाचंही नाव घेत नाही आणि जे खरं आहे तेच सांगतोय. आणि ते सर्व ऐकून सर्वजण राघवलाही बोलत नाही आणि रेश्माकडे रागातच सगळेजण बघत असतात. आणि अन्वी खूपच खुश झालेली असते आणि ती म्हणते की राघव मामा, सिंधू मामीने सुद्धा ही रेश्मा मामीवरच संशय होता आणि म्हणूनच तिने सगळ्यांना खोटं सांगितले. आम्हाला पुरावा सापडला आहे आणि बरोबर तिच्या ट्रॅपमध्ये ही रेश्मा मामी अडकली. मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात सिंधू तिला शांत राहायला सांगते. मात्र अन्वी म्हणते सिम्मा तू प्लीज मला गप्प राहायला सांगू नकोस, कारण या लोकांचा तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता ना, तो आता दूर करायलाच पाहिजे. तर सिंधू तरीही सुद्धा तिला गप्प बसायला सांग. रत्नाकर सिंधूचं कौतुक करत म्हणतो तुला खऱ्या गुन्हेगाराबद्दल माहिती होतं तरीही तू गप्प राहिलीस, तुझ्या इतका त्याग दुसरं कुणीच करू शकत नाही. राजश्री सुद्धा म्हणत असते जेव्हा सिंधूने माझी शपथ घेतली नाही ना तेव्हाच मला समजलं हो तिने कंप्लेंट केली नाही. रिषभ सुद्धा म्हणत असतो की सॉरी सिंधू वहिनी, आम्ही तुला समजून घेण्यात खूप मोठी चूक केली. सर्वजण सिंधूची बाजू घेत आहे हे बघून रुक्मिणी मात्र खूप चिडते आणि राणी सुद्धा तिची चूक मानत. तर त्यावर रुक्मिणी म्हणते की का माफी मागते, जिने मागायची तर मुख गिळून गप्प बसली आहे. आणि त्यामुळे रिषभ रागातच रेश्माला जातो आणि तिला म्हणतो की मी तुला अनेकदा विचारलं होतं, तू माझ्याशी खोटं बोलीस. आणि मग त्यानंतर तो रेश्माला हात पकडून तिला घराबाहेर काढण्यासाठी घेऊन जातो. मात्र त्यावेळेस सिंधू त्याला थांबवते आणि ती रिषभला म्हणते की रेश्माने जे काही केलं आहे ते काही चुकीचंच आहे, पण ती अशी का वागली याच्या मागे काय आहे, याच्या मागचं कारण काय आहे आपल्याला समजायलाच हवं. रत्नाकरही रिषभला तेच समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे रिषभ थांबतो. तर सिंधू रेश्माला परत पुन्हा घरात घेऊन येते. तर ऋतुजा मोठ्याने तिच्यावर ओरडते तू अशी का वागू शकतेस? त्यावर रेश्मा म्हणते की आई मी दुसरं काय करणार, आज सकाळी काकू माझ्यासोबत कशा वागल्या माहितीये ना तुम्हाला, आणि त्यांनी माझ्यावर हात उगारला. सिंधू तिथे आली म्हणून नाही तर आज त्यांनी मला मारलंच असतं. आणि याआधी सुद्धा अनेकदा त्यांनी माझा अपमान केला आहे. त्यांना फक्त राणी वहिनींचंच कौतुक वाटतं आणि त्यांना माझ्या कधीच कोणत्याही गोष्टीचा कौतुक वाटत नाही. मूल होत नाही म्हणून त्या सतत मला टोमणे मारत असतात. तिचं ते सगळं बोलणं ऐकून रुक्मिणी अजून चिडते. तर सिंधू सगळ्यांना समजावते की आपण रेश्माला अजून एक संधी द्यायला पाहिजे. मात्र रुक्मिणी तिला सांगते की आमच्या घरी प्रश्नांमध्ये पडू नकोस. मग ती रेश्माला बाहेर जाण्यासाठी सांगते. वर सिंधू म्हणते की काकू समजा ही गोष्ट आपल्या कॉलनीतील लोकांना समजली तर तुमची किती बदनामी होईल. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप घाबरते. तर या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण काय पाहणार आहोत? आश्रमातील रामायणाच्या नाटकामध्ये राम आणि सीतेच्या भूमिकेत राघव आणि सिंधू पार पाडतात. तर या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.